नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेची KYC सुरू झालेली आहे. ही KYC आपण आपल्या मोबाईलमधूनही करू शकता. तर ही KYC कशी करायची यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि ही KYC कशी करायची या संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनाही आल्या आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. ह्या KYC ची शेवटची तारीखही त्यांनी सांगितलेली आहे. ही KYC आता दरवर्षी होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळत राहील. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती आणि अपडेट्स वेळेत मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर हा GR सरकारतर्फे आज म्हणजेच 18 सप्टेंबर 2025 रोजी पब्लिश केला गेलेला आहे. तर आपण याच्यामध्ये बघूया काय सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच KYC करण्यासाठी राज्य सरकारतर्फे आज मान्यता दिलेली आहे. आज दिनांक आहे 18 सप्टेंबर 2025 रोजी हा GR पब्लिश करण्यात आला आहे. याच्यामध्ये प्रस्तावना काय आहे? राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. म्हणजे महिलांना त्यांचं एकदम मजबूत करण्यासाठी, महिलांना त्यांचे सगळे हक्क मिळण्यासाठी, त्यांची भूमिका महत्त्वाची होण्यासाठी कुटुंबात त्यांना ही योजना सुरू केली आहे आणि DBT द्वारे त्यांना हे पैसे दिले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रमाणीकरण करेल असे नमूद केले आहे. म्हणजे त्यांना KYC करायचं ते त्यावेळेस सांगितलं होतं 1/8/2024 ला. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे KYC करावयाचे आहे. महिला व बाल विकास विभागाची सब AUA हे म्हणून UIDA ने नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरती KYC ची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनास विचाराधीन होती. ही याची प्रस्तावना आहे. म्हणजे शासन ते करणार होतं, त्याचा विचार करत होतं, त्याचं परिपत्रक काढलं होतं आणि आता आज त्याचा GR निघाला आहे. शासनाचं आता GR काय म्हणजे परिपत्रक काय आहे, त्यावेळेस पण एक GR काढला होता की ते करायला इच्छुक आहेत म्हणून. तर आता GR काय आहे आपण बघूया. ओके, GR काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर KYC साठी शासनाने मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची KYC ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर त्यांनी सुविधा करून दिली आहे. मी ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही त्यावरती क्लिक करून त्या वेबसाईटवरती जाऊ शकता आणि आपल्या मोबाईलवरूनही KYC करू शकता. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लोचार्ट परिशिष्ट A मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे कधी आज आता 18 सप्टेंबर 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर पर्यंत ही KYC होणे गरजेचे आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही
ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. ज्यांनी करणार नाहीत त्यांच्यावर काय ऍक्शन होणार आहे त्यासाठी ते पात्र राहतील. म्हणजे तुमची योजना मिळणार नाही किंवा काय असेल ते सरकार काय पुढचं ठरवेल त्यानुसार त्या गोष्टी घडतील भविष्यामध्ये. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील. आता यावर्षी जी आता सप्टेंबर मध्ये निघाला त्यामुळे इथून 2 महिने म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, परंतु इथून पुढच्या येणाऱ्या दरवर्षी आर्थिक वर्षांमध्ये जून महिन्यापासून 2 महिन्यांचा कालावधी असणार आहे. आता 4 नंबरचा पॉइंट, सदर शासन पत्रक महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईट वरती आणि त्याचा हा नंबर आहे आणि तिथे उपलब्ध करून दिलेला आहे आणि एवढ्या सगळ्या लोकांना त्यांनी ते पाठवलेलं. आता ही इथं महत्वाची गोष्ट आहे ती कशी करायची ही ई-केवायसी ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी करावयाच्या कार्यवाही बाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट हे परिशिष्ट ए आहे. काय करायचे, पहिल्यांदा www.ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे. ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्यावरती तुम्ही क्लिक करून त्या वेबसाईटवर जाणार. त्या वेबसाईट वरती गेल्यावर मुखपृष्ठावरील ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा. तिथं जे होम पेज आहे त्या होम पेज वरती ई-केवायसी नावाचं एक बॅनर आहे, ई-केवायसी, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ई-केवायसी वरती त्या बॅनरवरती क्लिक केल्यावर ई-केवायसीचा फॉर्म ओपन होईल, फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कॅप्चा नमूद करावा. आता काय करायचंय, तिथं आपला आधार नंबर टाकायचा आहे. जी कोणी लाडकी बहीण योजनेची जी महिला अनुदान किंवा जी काय पगार घेत आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. तिथे एक कॅप्चा दिलेला असेल, तो कॅप्चा त्या बॉक्स मध्ये टाकून सेंड ओटीपी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक केलं की आपली ई-केवायसी अगोदर झाली आहे का नाही हे ते सर्व्हर चेक करेल. ओके, त्याच्यानंतर दोन पर्याय होऊ शकतात. एक तर आपली ई-केवायसी अगोदर झालेली असेल किंवा दुसरी गोष्ट झालेली नसेल. जर आपली ई-केवायसी अगोदरच झालेली असेल तर असा मेसेज येईल, आपली ई-केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे, म्हणजे आपल्याला ई-केवायसी करायची गरज नाही. पण जर काही लोकांची ई-केवायसी राहिलेली असेल तर त्यांना आधार क्रमांकाच्या लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नाव आहे का नाही हे तपासले जाईल. ओके, म्हणजे आता ई-केवायसीचे काही लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपलं नाव खरंच आहे का नाही ते चेक केलं जाईल. कारण काही महिलांची नावं ही कमी केली जाणार होती आणि ती कमी केलेली आहेत. जर आपण त्या यादीमध्ये नसाल तर असा मेसेज येईल, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही, म्हणजे आपण त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही असा इनडायरेक्टली तिथं मेसेज येतोय. आणि होय म्हणून आलं तर ह्याच्यात काय असेल, आधार लिंक्ड मोबाईलवर ओटीपी आपल्याला टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण आता इथे काय केलंय, पहिल्यांदा आधार नंबर टाकला, कॅप्चा टाकला. तिथं काय होईल, अगोदर जर आपली झाली असेल तर आपल्याला केवायसी झाली असा मेसेज येईल. जर झाली नसेल तर त्या यादीमध्ये आपला आधार नंबर चेक केला जाईल, खरंच आपण एलिजिबल आहात का नाही. नसाल तर आपण एलिजिबल नाहीत असा मेसेज येईल. असाल तर आपल्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवरती आपल्याला ओटीपी येईल. नंतर ई-केवायसी पृष्ठावरती पती किंवा वडील, जर लग्न झालं असेल तर नवऱ्याचं आणि लग्न झालं नसेल तर आपल्या वडिलांचं आधार क्रमांक टाकून पडताळणी संकेतांक नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करायचं. आता तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकला तर सेंड ओटीपी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. आता वडिलांचा किंवा आपल्या पतीचा आधार नंबर टाकला की त्यांच्या आधार लिंक्ड मोबाईल वरती आपला ओटीपी जाईल, तो ओटीपी तिथे टाकायचा आहे. म्हणजेच त्यांचा आधार क्रमांक घेऊन शासन त्यांच्याकडचे सगळे डिटेल्स आता इथं घेत आहे. आधार लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला 4 व्हीलर नसली पाहिजे किंवा अशा काही बाबी होत्या, त्या बाबींची आता इथं पडताळणी व्हायला सुरू होणार आहे हळूहळू. आता ओटीपी टाकला तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर आलेला, त्याच्यानंतर काय, यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग पर्याय निवडावा. खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात. आता आपली कुठली ओपन असेल, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल किंवा कुठलीही जात असेल ते आपण इथं ओपन ही करायचे आणि आपल्याला डिक्लेरेशन वरती क्लिक करायचं आहे. काय आहे डिक्लेरेशन, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत. नंतर चेकबॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट असं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल, सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीची माहिती आहे. सध्या तरी मी लाडकी बहीण वेबसाईटचा
वेबसाईट ओपन केली तिथं eKYC बॅनरवरती अजून तो तर काय एनेबल नाहीये, पण येत्या 1-2 दिवसात 4 दिवसांमध्ये हो ओपन होईल अशी आशा आहे. आणि याच्यामध्ये मला एक प्रॉब्लेम वाटतो. आता लेट्स कन्सिडर इथं कुठलीही एखादी विधवा महिला असेल तर ते तिचा आधार नंबर टाकेल, परंतु त्या महिलेचा जर पती मागच्या 20 वर्षां म्हणजे त्या लेट्स कन्सिडर त्या महिलेचं वय आज 55 आहे आणि 20 वर्षांपूर्वी 25 वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं आहे आणि त्यावेळेस आधार कार्डच नव्हते, तर तिच्या पतीचा आधार नंबरच नसणार आहे. तर ती महिला तिच्या पतीचा आधार नंबर कुठून टाकणार? याबाबत शासनाने काहीही गाईडलाईन्स दिल्या नाहीत, ज्या की याच गाईडलाईन्स मध्ये येणं अपेक्षित होतं. यामुळे या GR मध्ये पण त्रुटी असल्यासारखे मला तरी वैयक्तिकरित्या वाटत आहे. असू द्या, बहुतांशी लोकांना यातून फायदा होईल, परंतु आपण विधवा महिलांसाठी सुद्धा काही गाईडलाईन्स आल्या किंवा अजून काही कोणाच्या क्वेरी असतील, काही शंका असतील तर आपण आपल्या या चॅनलवरती सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असू द्या, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व गरजू बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.